नमस्कार, नमस्कार. हा म्हंटल बघितलं का तुम्हाला टाकलं होते तुला ना. हो, म्हंटल हो. इकडं चांगला वाटला आम्हाला अनुभव बर का. हां. आणि आपला माल थोडा आता आज म्हणजे टिपके वगैरे थोडे जास्त होते तर त्या तुलनेत मग चांगले विकले असं. अच्छा, अच्छा, अच्छा. आता हा मला हा तुम्ही अनुभव घेतलाच पाहिजे त्याबद्दल हा वाद नाही. पण हम्म, तुम्ही कुठं जुडीत टाकलं म्हणून आम्ही जास्त कधी विकणार नाही आणि कमी हम्म, विकणार नाही. शेवट ज्या हम्म. रेटमध्ये त्या मालाची किंमत व्हॅल्यू होती, तो व्यापारी त्या प्रमाणातला आपल्याकडे आहे. हा बरोबर आहे. आणि आता समजा आज आमची टिपका प्लेट थोडा जास्त होता, तो पण सरासरी आम्हाला चांगली त्या तुलनेत, कारण आज कसं दुसरा प्लॉट चालू केलता ना, बरं. तर मग थोडा माल हलका होता तर तरी चांगलं विकलं असं. बघा आता तुम्ही आणि घरून घरून तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय, तुम्ही मार्केटला आले नव्हते, बरोबर? हा बरोबर कारण आहे. तुम्ही मला फोन केला की अजून मेसेज नाही आला. आमच्याकडे हा बरोबर, ते मागच्या वर्षीची सिस्टीम होतो ना. आणि काल किती 1 वाजता खाली झाली आमची गाडी. रात्री. थोडी बाहेरचा माल निघाला, म्हणजे दिवसा जो पॅकिंग केलेला माल लेट निघला ना तिथं नाशिकला. हां. मग हळूहळू गाड्या चालू होत्या ना मध्ये, आणि अर्धा आवक अर्धा. आवक पण जास्त आहे ना, जवळ 10 ते 12,000 कॅरेटची हो, दररोज आवक. आवक पण होती बरोबर आहे. हं. मग तेच कारण मग 1-1.5 ला आमची खाली झाली. हां. म्हटलं मग आम्ही काय याच्यात म्हटलं का, हे ग्रेडिंगचे मेसेज यायचे ना, मागच्या वर्षी तुमची सिस्टीम होती ना. हां, हां. मग त्याच्यामुळे म्हंटल मग असं, मग नंतर मग काय, एकदा मग असं आता रुटीन माहित झालं मग काय तक नाही करीत ना माणूस, असं 4 मग लेट येता मेसेज असं, बाकी त्याच्यामुळे बाकी काही नाही मेसेजचं. मग काय होतं, की प्रत्येक याला सिस्टीमला आपण मेसेज दिला आणि कदाचित तो मेसेज चुकून वेगळाच गेला, तर आपण कन्फ्यूज नको व्हायला. त्यामुळे हा सगळ्या बरोबर आहे. सिस्टीम चेक केल्या जातात. तर नंतरच आम्ही हो मेसेज सोडतो. बरोबर आहे. एवढी गडबड आपण करण्यात मजा नाही. कारण हो कळी आणि लागल्यापासून ते फळ बाजारात असतो 6 महिने वाट बघितलेली आहे. बरोबर आहे मग. 6 तास वाट आणि बघायला आता काढतात. इकडे कसं वजन पण परफेक्ट होतं बरोबर खाली केलं होतं, तसं आता ते आपण नाव नाही घ्यायचं मार्केटचं. नाही, नाव पण नका मग ते घेऊ, पण तुम्हाला नाही नाही आता कसं जे प्रत्येक मी अनुभव, फक्त अनुभवातून बरोबर आहे की नाही. मी तेच पाहिलं, हम्म. की तुम्ही आज 52 कॅरेट आमच्याकडे सोडली होती. मी हो पहिल्यांदा बरोबर. माझी माझी नजर जर त्याच्यात टाकली असेल, तर तुमच्या हम्म. वजनामध्ये मी टाकली. ते वजन मला वाटतं हो 1040 समोरून आले आणि हो आपलं 1090 आलेलं आहे. हो बरोबर. आणि दुसरी गोष्ट कसं, आता तिथं समजा 22 किलो द्यावा लागतं बरोबर, XYZ मार्केटला. हां, हां, हां. तर म्हणजे 22-200 गडीभर कधी कधी. आणि समजा मग त्यांचं कसं कॅरेटचं परफेक्ट, त्यांनी 2 किलो धरूनच चाललेले, तसं आपल्याकडे नाही ना, वतलेलं मालाच वजन होतं ना असं. हो, 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 हो. तेच तर. म्हणजे मग आता समजा 60 कॅरेट मागे 1 कॅरेट वाढवा जातं ना, 400-400 ग्रॅम जरी वाढवा धरलं तरी त्यांच्या हिशोबाने हां, 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 हां. असं. नाही, पहिली गोष्ट मापात पाप तर आपल्याकडे कधी होणार नाही. नाही हे मी नाही गेले बरोबर 35 आहे. वर्ष स्वतः काम करत असताना, हो सगळ्या सिस्टीम लावताना मी ते नियोजन केलेलं आहे. हो बरोबर आहे. आज कुठलंही मार्केट असू दे, आमच्या सगळ्या मार्केटला वजनावरती माझं पूर्ण लक्ष आहे. मी हो पहिल्यांदा तुम्ही पट्टी ज्यावेळेस दुसरीकडली टाकली, त्यावेळेस हो आपल्या वजनामध्ये 52 कॅरेटमध्ये साधारणतः आपण 50 किलोनी 48 किलोनी पुढे आहे. हो बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? मग मी हो ते पाहिलं आणि दुसरं मी त्याच्यामध्ये पाहिलं, की तुम्हाला जे ॲव्हरेज पडलेलं आहे, हो ते साधारणतः आता मी ती माझ्या 64 आपलं पहिले 4 राशीचं 64 पडलं, आणि मागच्या राशीचं काहीतरी 51 का काय असं पडलेलं आहे. हां, 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 हां. हा मग तुम्हाला आता एकंदरीत त्या पट्टीमध्ये किती रुपयाचा म्हणजे फरक पडला? म्हणजे आता आम्हाला त्या तुलनेत इकडे 2-3 1 रुपयाचा तरी फरक दिसला आज. म्हणजे आजचा माल थोडा हे होता ना, माल विकला पण चांगला ना इकडं हां, हां, असं. हां. तिकडे थोडा मोठा माल होता आधी, तर मग त्या तुलना आता याच्यात थोडा निम्मा माल काही वर कमी जास्त डाऊन आहे ना हं, हं, असं. हं. तुमचा कसं. अनुभव हो हा बऱ्यापैकी जो आलेला अनुभव हा, आहे, मला मनापासून वाटलं म्हणून मग तुम्हाला मनापासून तुम्ही सांगितलं पाहिजे असं. वाटलं, ऐका ना, मग मला तेच तर. सांगून पेक्षा तुम्ही 4 लोक ज्यावेळेस सावध व्हाल, ते हो 4 तेच. लोक तुम्ही जाग्यावर फसताय हा का इतर मार्केटला बरोबर आहे. फसताय का बरोबर आमच्याकडे आहे. तुमचा फायदा होतोय का तोटा होतोय, हे तर मी सांगेल की हम्म, माझा अनुभव घेताना माझ्याकडे माल पाठवू नका. अगोदर 4 शेतकऱ्यांना भेटा मार्केटला येऊन. बरोबर आहे. तेच तर. त्यांनी 4 ठिकाणी अगोदर टाकून जर आमच्याकडे आले असतील, किंवा हो त्यांनी आमच्याकडे साधारणतः कंटिन्यू आमच्याकडे ठेवत असताना का ठेवलेलं ह्याचा अनुभव येत असताना, मग आज प्रीमियम कृषी मार्केट हे नाशिक मधलं 1 नंबरचं टॉप मार्केट का काम झालं? थोडं थोडं कामच बोलतं ना सगळं शेवटी. आता एक आता समजा औरंगाबाद, गंगापूर तिकडून येता किंवा नगर साईड येता. हा. शेवटी
कोणा एक्सपिरियन्स चांगला येतो म्हणूनच सांगतात लोक, बरोबर आहे की नाही? असं आहे ना, आणि कामच जर बोलतो ना. चांगलं आहे बघा, हा. चांगलं जर घडलंय ना, तर हो. तुम्ही आनंदाने सांगितलं पाहिजे, असं माझं मत बरोबर, आहे. तेच तर. हो, आणि मग तेच माझं ना. जर खराब घडत असेल ना, तरी सांगितलं पाहिजे. हो, तेच ना. बरोबर मी आहे. असं म्हणत नाही की उलट आमची जर काय वजनात काही फरक पडत असेल, हा, आमची इथं तेच. काय माल चोरीला जात असेल, हा. आमच्याकडं काही मालाची आदळआपट होत असेल, आम्ही लहान हो. लेकरासारखी जशी तुम्ही काळजी घेता तशी आम्ही मार्केटमध्ये आणि आल्यावर काळजी शेवटी करतो. आणि सिस्टीम आहे एवढी मोठी, थोडंफार होणार, पण मग आपण सांगितलं तुम्हीच, म्हणजे आता सिस्टीम एवढी मोठी मॅनेज करणं आहे, बरोबर आहे की नाही? तेव्हा सगळं असं थोडंफार आपण थोडंफार एखादा अर्ध नाही होऊ नाही, शकतं. त्याच्यावर सुद्धा माझं लक्ष आहे. सीसी कॅमेरे आहेत आणि हा. हे दुकान नाहीये, हे कंपनी टाईप चाललेलं काम आहे ते बरोबर 24 आहे, तास. तेच तर. हो. हे आता टाक. सर, हं. आपला माल आहे ना थोडा गळू पण राहिला, मग सरसकट काढून घेतलेलंच योग्य राहील. तुम्हाला मी फोटो कलर आहे हो चांगला. का, तुम्हाला ज्या वेळेस माल काढायला आहे तिथं तुम्हाला ती मालाच्या जवळ तुम्ही आहे दररोज. हो, बरोबर आहे, काढलेलंच. कारण तुम्हाला ते मी म्हणून पुढे जाऊन बाजार वाढतील, तुम्ही हा, थांबा, पण पण तो तो मालच टिकलाच नाही नाही थांबला. तर. बरोबर आहे, तेच तर रियालिटी ती आहे. हा. हम्म 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 हम्म. तेच तर. अं, त्यामुळे आता चालूच आहे आमचं 60-60 कॅरेट छोटा हत्तीचा. काही अडचण नांदूर. नाही. आता तुम्ही जागेवरचे काय अनुभव घेतले का या पिरियड मध्ये? नाही, जागेवर आपण देतच नाही. अच्छा. कारण जागेवर सगळा माल विकत नाही. व्यापारी आम्हाला माहिती आहे नाटकं व्यापाऱ्यांची. हा. म्हणजे जागेवरच्या, कारण काय करता, 100 ग्रॅम पासून पुढं कबूल करता, हम्म त्याच्यात खारड्या नाही चालणार, 2 बोटाच्या पुढं, किंवा मग टिपकाच नाही चालणार, रिजेक्शन. समजा त्यांनी आता समजा आम्ही 5-6 वर्षापूर्वी दिलता ना, तर हम्म 150 कॅरेट माग 50 कॅरेट तर रिजेक्शन. एवढं काय परवडणार आहे जागेवर? असं आहे ना. हम्म. मग तेच तर, जागेवर देतीच नाही आम्ही, मार्केटच. हा, आणि आता ह्या मार्केटला आमच्याकडे पहिल्यांदा झालता का ह्याच्या अगोदर पण आलता? नाही, मागच्या वर्षी आलो होतो. हम्म. मागच्या वर्षी थोडं आपलं तुम्हाला मेसेज टाकले होते बघा मी ते, थोडे तर शेवटी बाजार भावच राहतं सगळं, तेव्हा थोडं हे झालं ना. हा, शेवट मग आमच्याकडे पडला म्हणजे सगळीकडे पडणार असेल तरच हा, आमच्याकडे मग पडणार. तेच तर. बरोबर आहे, तेच तर. तेजी मंदी चालूच राहते आणि शेवटी. समज समज आमच्याकडे आज पडला नाही, दुसरीकडे पडला, तर उद्या आमच्याकडे बी पडणार आहे, कारण तिकडला हा. सगळा लोट मग आमच्याकडे येणार. हो, बरोबर आहे, तेच तर. हा. पण हम्म. एकंदरीत तुम्ही आता नाशिकला अनेक मार्केट पाहिले असतील किंवा हा. जागेवरचा अनुभव पाहिला असतील, तर ह्याच्यात हम्म. आता तुम्हाला अनुभव आमचा चांगला वाटला. आज तर तुम्ही घरी चांगला आहे, बसून हो. रिपोर्ट घेतला. हा, मग बरोबर आहे, रात्री चांगलंच आहे. रात्री तुम्ही माल पाठवूच तोपर्यंत रात्री 1-1:30 वाजेपर्यंत होता, पण सकाळी हो. तुम्हाला नाही थांबलं तरी बी अनुभव चांगला झाला आमचा. हो, चांगला आहे, चांगला आहे, खरंच मनापासून चांगला आहे. तुमचा का तालुका कुठला? निफाड तालुका, नाशिक जिल्हाच. अच्छा. नांदूर मधमेश्वर. अच्छा 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 अच्छा. हो. ठीक आहे. बघा, हे शेवट तुम्ही एवढं 6 महिने कष्ट करता, आम्हाला 6 तासच हो. सेवा करायची संधी आहे, आणि ती प्रामाणिकपणे आम्ही जर करत असेल तर तुमचा बरोबर. रिझल्ट आम्हाला बोलण्यातनं ह्याच्यातनं. हो. नाही, चांगलं आहे सर, बघा, तुलना म्हणजे चांगलं आहे, खरं मोल आहे मालाचं. आता जो आमचा माल समजा 2-3 नंबर 4 नंबर पण चांगला उठून गेला ना, समजा इतर मार्केटला तो 700-800 जायचा, तर हं. इथं 1200, 1250, 1365 रुपये, म्हणजे 1300 रुपये गेला ना तो. हा हा असं. हा. हं. चांगलं, लेवल चांगलीच झाली असं. नाही, काही अडचण नाही. शेवट आपल्याला इतकं कष्ट करतोय, तुम्हाला पिकवायचं कळतंय. मार्केटिंग मध्ये जर चुकला तर त्याच्यासारखं म्हणजे तोटा म्हणजे आपल्याला हम्म. सहन होऊ शकत नाही. अशा परिस्थितीचे झटके बसतात, ते वाचले पाहिजे. हो, तेच तर. हं. हम्म. चालतंय, बरोबर. ठीक आहे, काय हरकत ओके, नाही. चालेल. काही हो. आम्हाला चांगलं असेल तर नक्की सांगा, त्याबद्दल काही वाद नाही. पण पहिल्यांदा तर आमच्याकडे काही चुकी असेल ती पहिल्यांदा सांगा. काही नाही, चांगलं आहे सर, चालेल सर. ओके, हो, धन्यवाद. ओके ओके ओके, धन्यवाद.